तर पहा मित्रांनो, बरेच उमेदवार हे कट ऑफ बद्दल विचारत असतात, की स्किल टेस्टसाठी आम्ही पात्र ठरणार आहोत का? आम्हाला कमी मार्क्स मिळालेले आहेत किंवा कमी गुण मिळालेले आहेत, तर आम्ही स्किल टेस्टची किंवा टायपिंगची तयारी करावी का? तर इथे तुम्ही पाहू शकता, मुख्य दंडाधिकारी कार्यालय मुंबई, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये कनिष्ठ लिपिकच्या जागा आहेत एकूण 74 आणि अर्ज आलेले आहेत फक्त 603. त्यापैकी 518 पेक्षा जास्त उमेदवारांची निवड स्किल टेस्टसाठी केल्या जाणार आहे. म्हणजेच 603 जरी अर्ज आलेले असले, तरी 603 उमेदवार हे प्रेझेंट असतीलच असं नाही. त्यापैकी बरेच उमेदवार हे परीक्षेला अब्सेंट असतील आणि त्यासोबतच इथे काही उमेदवार असे असतील ज्यांना जे क्वालिफाईड मार्क आहेत ते सुद्धा मिळालेले नाही. म्हणून पहा मित्रांनो, जवळपास सर्वच उमेदवारांची निवड जी आहे, ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आणि चांगले मार्क्स मिळवलेले असतील, त्यांचे मार्क थोडे कमी जरी असतील, तरी ते सर्वच्या सर्व उमेदवार इथे स्किल टेस्टसाठी पात्र ठरणार आहेत. तर पहा, कट ऑफचा जर आपण विचार केला, तर कट ऑफ हा जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे. म्हणून तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहेत, किती अर्ज आलेले आहेत आणि तुमच्या जिल्ह्यात किती उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे, याबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की तुमची कॉम्पिटिशन संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून फक्त तुमच्या जिल्ह्यासाठी आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, आलेले अर्ज किती आहेत, त्यापैकी किती उमेदवारांची निवड ही स्किल टेस्टसाठी होणार आहे. मग ते शिपाईचं पद असो किंवा लिपिकचं पद असो. जी माहिती आहे याबद्दल ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, इथे सर्व न्यायालयाची माहिती दिलेली आहे. एकूण जागा आहेत 1266 शिपाईसाठी. अर्ज आलेले आहेत 2,07,178 आणि चाचणीसाठी पात्र उमेदवार जे ठरणार आहेत, म्हणजेच तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी जी आहे, त्यासाठी उमेदवार पात्र ठरतील 8,862. ही जी संख्या आहे ती जास्तही असू शकते. कारण की एकाच साथचं जे प्रमाण आहे, त्यामध्ये जर बऱ्याच उमेदवारांनी सारखे गुण घेतले, तर या ठिकाणी आकडा जो आहे तो वाढू शकतो. लिपिकचा जर आपण विचार केला, तर लिपिकसाठी एकूण जागा होत्या 2,795. आलेले अर्ज आहेत 96,949 आणि चाचणीसाठी जी संख्या आहे 19,565 पेक्षा जास्त उमेदवार टायपिंग टेस्टसाठी इथे पात्र ठरतील. यानंतर पहा मित्रांनो, आपण जिल्हानिहाय जे आहेत न्यायालयाच्या ते माहिती पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, लघुवाद न्यायालय मुंबई, जागा होत्या शिपाई किंवा हमालच्या 60. आलेले अर्ज आहेत 2,930 आणि चाचणीसाठी संख्या आहे 420 पेक्षा जास्त उमेदवार इथे चाचणीसाठी पात्र ठरतील. कनिष्ठ लिपिकचं जर आपण पाहिलं, तर जागा होत्या 71. आलेले अर्ज आहेत 721. 497 पेक्षा जास्त उमेदवार इथे पात्र ठरणार आहेत. त्यानंतर पहा, जिल्हा न्यायालय भरतीच शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई, जागा आहेत 101 शिपाई किंवा हमालच्या. अर्ज आलेले आहेत 15,688. चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या आहे 707 पेक्षा जास्त. लिपिकचा जर विचार आपण केला, तर 229 एकूण जागा होत्या. आलेले अर्ज आहेत 6,284 आणि चाचणीसाठी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची संख्या आहे 1,603 पेक्षा जास्त. तर पहा मित्रांनो, इथे प्रत्येक न्यायालयाची आपण माहिती दिली. एक एक न्यायालयाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ज्या जिल्हा न्यायालयात तुम्ही अर्ज केलेला असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या ठिकाणी आलेले अर्ज जे आहेत, तेवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली नसेलच. त्यापैकी बरेच उमेदवार हे अब्सेंट असतील आणि चाचणीसाठी जे पात्र ठरतील त्यांची संख्या जास्त असणार आहे. म्हणून आपण इथं चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्येपुढं प्लसचा जो सिम्बॉल आहे तो आपण दर्शवलेला आहे. तर पहा, यवतमाळ न्यायालय, त्यानंतर वाशिम, नंतर वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, गोंदिया, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, औरंगाबाद, अमरावती, अकोला आणि अहमदनगर. तर पहा मित्रांनो, सर्व जिल्ह्यांची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला. तुमचे काही आणखी डाऊट्स असतील तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता.